पहिला मुद्दा असा आहे की आमच्या आघाडी सरकारमध्ये बरेचसे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्रातले होते. मी पण पश्चिम महाराष्ट्रातला होतो. आम्हाला सर्वांना मुंबई पुणे अंतर कमी व्हावं, म्हणजे आम्ही कराडला, सातारला, कोल्हापूरला लवकर जाऊ, ही आमची भावना होती. आणि ही महाराष्ट्रातली दोन अतिशय महत्त्वाची शहरं आहेत. एक राज्याची राजधानी आहे, दुसरं एक सांस्कृतिक केंद्र आहे, औद्योगिक केंद्र आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आणि त्यामधलं अंतर कमी व्हावं, कारण खंडाळा घाटामध्ये नेहमी ट्रॅफिक जॅम होत असे. आणि म्हणून हा प्रकल्पाची संकल्पना आमच्या सरकारची आहे. वी हॅड कन्सिव्ह दिस प्रोजेक्ट, हे लक्षात ठेवा. जर आम्हाला तो प्रोजेक्ट करायचा होता, आम्ही सुरुवात केली, तर मी बंद का त्याला करू? तर बंद करण्यामध्ये बंद केला नव्हता. फक्त डिसेंबर 13ला जेव्हा प्रकल्प अहवाल माझ्यासमोर आला, तेव्हा मी त्याचा खूप गंभीरपणे अभ्यास केला. कारण देशात एकही तलावाखालून टनेल जात नव्हते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकल्प तसे आहेत. म्हणजे इंग्लिश चॅनल बघा ना, फ्रान्स आणि इंग्लंडला जोडणारी 36 किलोमीटर टनेल पाण्याखालून जाते, समुद्राखालून जाते. त्यामुळे काही अशक्य गोष्ट नाही, लोकांनी केलेलं आहे. भारतात हे झालं नव्हती, वस्तुस्थिती आहे. आता सह्याद्रीचा जो स्ट्राटा आहे, सह्याद्रीचा जो रॉक फॉर्मेशन आहे, ते थोडं वेगळं असतं प्रत्येक ठिकाणी. म्हणून आम्ही IITच्या इंजिनियर्सना स्ट्रक्चरल इंजिनियरचा अभ्यास करायला सांगितलं, सेफ्टीच्या दृष्टीनं. पैशाबद्दल आणि किमतीबद्दल आम्हाला काही आक्षेप होते, काही चुका होत्या, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत असंही आमचा आग्रह होता. पण सर्वात महत्त्वाचं कारण होतं सेफ्टी. आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा त्यावर अभ्यास केला, तेव्हा 13 कारणं दिली. तर मला ती सर्व 13 काही आठवत नाहीत, कारण फाईल मला पाहावी लागेल. पण 3 प्रकारची कारणं होती. एक सुरक्षा, दुसरं पुलाची सुरक्षेमध्ये विंड लोड, वाऱ्याचा वेग किती आहे, अर्थक्वेक आला तर काय होईल, ते सायस्मिक स्टडीज, या गोष्टी. कारण इतका उंच पूल देखील आपण कुठं केला नाही. तर दोन्ही पहिल्यांदा केलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे इट वॉज डेफिनेटली ॲम्बिशियस प्रोजेक्ट. हे अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला त्या प्रोजेक्टला त्यावेळेला डिसेंबरमध्ये मंजुरी दिली नाही. तर पुन्हा एकदा अभ्यास करा, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन्स करा, पुन्हा सरकारसमोर या, असं त्यावेळेला सांगितलं. आता आमचं सरकार जाईल असं काही आपल्याला वाटलं नव्हतं. आणि म्हणून तो डिसेंबर 13पासून पुन्हा श्री गणेशा त्या प्रकल्पाचा झाला, अभ्यास पुन्हा केला गेला. आणि मी फडणवीस सरकारचं त्यामध्ये स्वागत करतो, अभिनंदन करतो. या प्रोजेक्ट पूर्ण नेला, पूर्ण केला. माझं त्याबद्दल काहीच बोलणं नाही. महत्त्वाचा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही हा प्रकल्प कॅन्सल केला नव्हता, तर अभ्यास करा, त्याचा पोस्टपोन केला होता. कारण माझं त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आमचं समाधान झालं नव्हतं. ते मी सांगतोय असं नाही, मी स्वतः इंजिनियर आहे, पण मी सांगतोय म्हणून नव्हे, तर आम्ही IITच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगकडून अभ्यास करून घेतला. त्यावेळी त्यांचं असं मत पडलं की हो, घाटात, खंडाळा घाटात कधी कधी, म्हणजे 13ची गोष्ट सांगतो, कधी कधी ट्रॅफिक जॅम होतो, परंतु पावसाळ्यात विशेषतः, तर तेवढं करण्याकरता एवढी मोठी रिस्क घेणं या डिझाईनप्रमाणे उचित ठरणार, असं त्यांचं मत होतं. आता हे तज्ज्ञांचं मत आहे, आणखी कुठला तरी तज्ज्ञ वेगळं मत सांगू शकतो. पण आम्ही त्यावेळच्या परिस्थितीनुसार आम्ही तो प्रकल्प पोस्टपोन केला, स्थगित केला किंवा पुढे ढकलला, कारण नवीन अभ्यास करा म्हणून. फडणवीस सरकारनं तो प्रकल्प चालू ठेवला. 13ला ही घटना घडली. 14, 15, 16, 17 4 वर्ष त्याचा अभ्यास केला गेला. म्हणजे काही ती साधी गोष्ट नव्हती. आणि 4 वर्षानंतर 17ला मला वाटतं फडणवीस कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली. 18ला काम सुरू झालं. तुमच्या काळामध्ये या सगळ्या प्रोजेक्टची प्राइस किती होती? मला आता जे आठवतंय की माझ्या काळामध्ये आम्हाला जी MSRDCने आणि क्षीरसागर त्यावेळेला राज्यमंत्री होते, क्षीरसागर मंत्री होते, त्यांनी जी प्रकल्प दिली होती माहिती, त्याप्रमाणे 4500 कोटीच्या जवळपास आमची किंमत होती. मला आठवते, गिव्ह ऑर टेक काही कमी असेल. नंतर 17ला त्याला जेव्हा मान्यता दिली गेली, तेव्हा त्याची सँक्शन कॉस्ट वॉज 4800. 48 कोटीची मान्यता 17ला दिली गेली. आणि पूर्ण झालं कधी, तर मे 2026ला. त्यावेळेला त्याची कम्प्लिटेड कॉस्ट 7200 कोटी झाली. तर किंमत 4500, 4800, 7200 कोटी. तर ठीक आहे, थोडा वेळ लागला, त्यामुळे किंमत वाढू शकते. किंवा 2013चं डिझाईन इतकं स्ट्रॉंग नव्हतं, ते बळकट करण्याकरता आणखी खर्च आला, ही दुसरी गोष्ट आहे. तर तिसरी शक्यता, महाराष्ट्रात आज चाललेलं आहे 40% कमिशन PWD काम.
त्यामुळे मग कुठेतरी फुगवले गेलेत प्राइसेस. आता हे फुगवले गेलेत का नाही हे CAG ऑडिट झाल्याशिवाय कळणार नाही. जेव्हा केव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही त्याचं ऑडिट करू. त्यामुळं मला थेट आरोप करायचा नाही, कारण आमच्याकडे पुरावे नाही. परंतु किंमत वाढली वस्तुस्थिती आहे, आणि त्यामुळे किंमत का वाढली त्याचा विश्लेषण आपण सगळे करू शकतो. तर मला एवढंच सांगायचं आहे की हा प्रकल्प आम्ही सेफ्टीच्या कारणामुळे मुख्यत्वे, त्यामध्ये एन्व्हायरमेंट कारणं होती, जंगलतोड होती, नंतर पुलाची सुरक्षेचा प्रश्न होता. दोन्ही प्रकल्प देशात पहिल्यांदा होत होते. म्हणजे आयकॉनिक प्रकल्प आहे का, पाच बिग प्रकल्प आहे, नक्कीच आहे. त्यामुळे सरकारनं प्रोजेक्ट ड्रॉप न करता पुढे नेला, त्याबद्दल त्याचं स्वागत आहे. आणि फार मोठी सोय झाली, मी स्वतः गेलेलो आहे, खूप वेळ वाचतो. पण जर सुरक्षेशी तडजोड केली असेल तर मग ती कधी कोणाला माफ करता येणार नाही. आता सरकारचं म्हणणं आहे की पाऊस खूप पडला, हे हास्यास्पद आहे. 2005 डिसेंबर 8 मुंबईमध्ये एका दिवसात 200 मिलीमीटर पाऊस पडला होता. हवामान बदल होतोय, पावसाचे दिवस आणि तास कमी होत आहेत. वर्षभरात फक्त 100 तास पाऊस पडतो आपल्याकडे, आणि सगळं पाणी एकदम पडतं, आणि त्यामुळे अशी घटना घडतात. ह्याचा आम्ही अभ्यास केला होता. म्हटलं हे चुकीचं आहे. हे जर असं असेल की पावसाच्या पाण्याचा अभ्यास नव्हता केला तरी गंभीर बाब आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार होता याचा विचार न करता जर प्रोजेक्ट होत. आमच्या इंजिनिअरिंगमध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी नावाचा एक विषय असतो की आम्ही सगळी स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करतो की तुटायला किती ताकद लागेल किंवा काय लागेल, आणि त्यानंतर मग 2 किंवा 4 किंवा 3 किंवा 5 ने गुणाकार करतो की ह्याच्यापेक्षा 5 पट आणखी स्ट्रॉंग करा. दॅट इज कॉल्ड फॅक्टर ऑफ सेफ्टी. फॅक्टर ऑफ सेफ्टी विषय असतो ना. सर एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः याचं स्वागत केलं किंवा अभिनंदन करताय सरकारचं, पण मुख्यमंत्री म्हणाले की काही भाडेके टट्टे याला बदनाम करतायत. महाराष्ट्राची बदनामी करू नका, माझ्यावरती बोललात तरी चालेल, महाराष्ट्राची बदनामी करू नका. माझं उलटं म्हणणं आहे की एक जरी माणसाची जीवितहानी झाली तर ती सहन करता येणार नाही. कुणाची बदनामी झाली, कुणाला तक्रार केली हे महत्वाचं नाही आहे. आज खड्ड्यात जेव्हा कडून लहान मुलं मरतात तर कोण जबाबदार आहे? त्यामुळं असं अंगाबाहेर फेकून चालणार नाही. टीका टिप्पणी होती राहते थोडीशी, तर नोकझोक चालते. आम्हाला तुम्ही करता, आम्ही तुम्हाला करतो. पण मी पहिल्यांदा सांगितलं की हा प्रकल्प चांगला आहे, राज्याचा हिताचा प्रकल्प आहे. फडणवीस सरकारला ड्रॉप करता आला असता प्रकल्प त्यांनी केला नाही, पुढे नेला, त्याबद्दल स्वागत आहे. पण सुरक्षेची तडजोड होता कामा नये एवढीच आमची मागणी. सर वेगळा प्रश्न पण सर याला जोडून एक प्रश्न, मग मुख्यमंत्र्यांना कोण टार्गेट करते? ते जर एवढे प्रोजेक्ट करतायत व्यवस्थित, चांगलं होते, मग तरी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांना टार्गेट का केलं जातं? टार्गेट याच्याकरता केलं जातं की तुम्ही कर्नाटकचं उदाहरण घ्या. का कर्नाटकमध्ये काय झालं निवडणुकीमध्ये? 40% कमिशन. एका कॉन्ट्रॅक्टरनी पत्र लिहिलं की मंत्री मला 40% कमिशन मागतात. त्यांनी आत्महत्या केली, मोठा विषय झाला. तिथं आम्ही पे CM नावाची एक घोषणा तयार केली, सरकार बदललं. आज त्याच्यापेक्षाही भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे, आणि सगळे पैसे हे मुंबईच्या बिल्डरकडून मिळतात, त्याच्यापेक्षाही जास्त PWD कॉन्ट्रॅक्टमधून मिळतात. 50 खोक्याचा विषय तुम्हीच काढला. 50 खोके येतात कुठून? आता खासदारांचा दर काय मला माहित नाही, तर राजशिक आपण मांडू शकतो. आमदाराची किंमत 50 तर खासदाराची किती असेल? कुठून येतात पैसे? आणि त्यामुळे मला काळजी वाटते. डिझाईनबद्दल, उद्देशाबद्दल बिलकुल दुमत नाही. हे चांगलं प्रोजेक्ट आहे, केला तुम्ही, चांगली गोष्ट आहे. पण कामामध्ये जर काही कटिंग कॉर्नर झालं असेल तर ते कधीही माफ करता येणार नाही. तुम्ही कर्नाटकचं उदाहरण दिलं, कर्नाटकमध्ये नक्की काय बदल करण्यात आलेले आहेत? नाही, आत्ताचे बदल ते ठीक आहे, ते झाले. आमच्याकडं सत्ता बदल झाला, सिद्धरामय्या यांचं वय झालं होतं, तरुणाच्या हातात सत्ता दिली, झालं. परंतु मला कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलत होतो की तिथं सत्तांतर का झालं, आणि तीच परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. सर्रास तुम्ही विचारलं तर 35%, 40% लोक बोलतात. मंत्री, अधिकारी, चपराशापर्यंत उघड चर्चा होते. त्यामुळे मला शंका वाटते. प्रकल्प होऊ नये किंवा चुकीचा प्रकल्प आहे बिलकुल मला म्हणायचं नाही. पण तुम्ही कॉस्ट ऑडिट करणार आहे का नाही करणार? सर, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला आहात. काल ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून सभागृहात बोलताना विरोधकांवरती टीका केली, म्हणजे तुम्ही मी महाराष्ट्रावरती टीका, माझ्यावरती बोला पण महाराष्ट्रावरती टीका करू नका,
महाराष्ट्रावरती बोललात तर सोडलं जाणार नाही. ह्या सगळ्या त्यांच्या विधानांकडे तुम्ही कसं बघता? कारण तुम्हीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कारण विरोधकांकडनं टीका टिप्पण्या ह्या केल्याच जातात. नाही, मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण अशा प्रकारे काही ते बोलले असतील तर ठीक आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये नोकझोक होत राहते मी म्हणतो, पण हा विरोधकांचा आक्षेप हा महाराष्ट्र राज्यावर नाही आहे, हा सरकारवर आहे. तर सरकारची जी काही सुद्धा चूक झाली असेल, चांगलं झालं असेल, वाईट झालं असेल, ती तुम्ही दुसऱ्यावर ढकलू नका. तर मॅनहोलमध्ये पडून 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू होतो तर राज्याची बदनामी नाही, सरकारची बदनामी होती. सरकार आणि राज्य हे एक साथ करून विरोधकांवरती टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना कसा बचाव करायचा असेल करतील ते, पण मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने उघड्या डोळ्याने काय चाललं ते पाहिजे नाही. एका पावसात काय दुर्दशा होती महाराष्ट्राची, आणि विकसित महाराष्ट्र आपण म्हणतो, कसा विकसित होणार अशा दृष्टीने. आज महाराष्ट्रामध्ये किती शेतकरी रोज आत्महत्या करतात याचं कोणी मोजमाप करताय का? तुम्ही रस्ते बांधताय बरेच, आणि रस्ते कशा करता बांधताय? रस्ते याच्या करता बांधताय की तुम्ही त्यामधून तुम्हाला काहीतरी मिळवायचंय. मी तुलनात्मक अभ्यास एका ठिकाणी बोललो होतो. उत्तर प्रदेश सरकारने 13 एक्सप्रेसवे बांधलेले, ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे. सर्वात मोठं राज्य, सर्वात जास्त एक्सप्रेसवे असणारं राज्य आज उत्तर प्रदेश आहे. महाराष्ट्रात पहिला एक्सप्रेसवे मुंबई पुणे, दुसरा समृद्धी. सर, महाराष्ट्राच्या उत्तर प्रदेशच्या 13 हायवेची लेन किलोमीटर कॉस्ट काढली. 1 किलोमीटर लांबीच्या एका लेनला खर्च येतो, आणि समृद्धीच्या काढली तर 30-35% जास्त किंमत आहे. तिथली जमिनींमध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही. काय डोंगर दर्या इथं काय नाही, नद्या काय मोठे पूल नाही. कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे नाही, याचं सीएजी ऑडिट झालं पाहिजे. आणि उत्तर प्रदेश राज्य काही काँग्रेसचं नाही आहे, ते भाजपचंच राज्य आहे. म्हणजे योगींच्या कामाचं कौतुक करताय असं जे चांगलं काम असेल ते चांगलं म्हटलं पाहिजे. आज उत्तर प्रदेश सरकारने 13 एक्सप्रेसवेमधून इतक्या मोठ्या प्रदेशाला जोडलेलं आहे. एक्सप्रेसवे झाले पाहिजे, पण मुद्दाम काहीतरी करण्याकरता शक्तिमार्ग काढायचा लोकांचा विरोध आहे. इतर पर्यायी व्यवस्था होऊ शकते तिथं. तुम्ही अगोदर बोलले की पर्सेंटेजमुळे हे सगळं होतंय, तसं म्हणजे वाटतं? आमचा थेट आरोप आहे. सर, प्रोजेक्ट कॉस्ट मला एक सांगा की तुम्ही पैसे येतात कुठून? एकनाथ शिंदेच्या सातबारावर येतात का देवेंद्र फडणवीसच्या सातबारावर? प्रोजेक्ट कॉस्ट आणि कमिशन बद्दल तुम्ही बोललात, पण याच वेळी म्हणजे रस्ते बनत असताना, पूल बनत असताना इतर जे क्षेत्र आहेत, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, स्किल असेल, याच्याकडं या कमिशन खोरीमुळे दुर्लक्ष केलं जातं. पण हे गहन पातक आहे महाराष्ट्राच्या जनतेशी. आज एक्सप्रेसवे पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, पण शिक्षणाकडे दुर्लक्ष, आरोग्याकडे दुर्लक्ष, स्किल डेव्हलपमेंटकडे दुर्लक्ष, रिसर्चकडे डेव्हलप. आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये पाहिलं काय झालं. चीननं आपल्या घरात बसून या युद्धामध्ये फरक पाडला. चीन आणि अमेरिका R&Dवर 3% खर्च करते आपल्या GDPच्या. भारत, मी मंत्री होतो विज्ञान तंत्रज्ञानाचा तेव्हा 1% खर्च करत होता, आता 0.66 खर्च झालेला आहे. R&Dकडे दुर्लक्ष झालेलं आहे. चीन आपल्यापेक्षा 22 पट जास्त खर्च करतात, अमेरिका आपल्यापेक्षा 100 पट जास्त R&Dवर खर्च करतात. तुम्ही कशी तुलना करणार? आजचं युद्ध सैन्याचं युद्ध नाही आहे, हे मिसाईलचं युद्ध आहे, ड्रोनचं युद्ध आहे. सर, त्याला जोडून प्रश्न असा आहे की सीएजीने ऑडिट केलं पाहिजे तुम्ही म्हणता, पण विरोधी पक्षात काँग्रेस आहे, तर सीएजी कडे कधी ऑडिटची मागणी पण केली जात नाहीये. शेवटी काय, जरी पब्लिक अकाउंट्स कमिटीचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी शेवटी कुठला विषय घ्यायचा कुठला नाही घ्यायचा ही सरकारकडून ठरवतात. सर, महाविकास आघाडी येस, सर तुम्ही इथेच हे करा, मला वाटतं हिंदी वाले आहेत. आपको लगाना है क्या हिंदी सर? दो तीन लोग हैं तो दो सवाल लेना है।